नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जी डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आत्ता मला कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा आहे, बोटनेक आहे, पॅडेड आहे। तर म्हटलं चला बोटनेक ब्लाऊजची कटिंग आपण आता माझ्या फ्रेंडला, नवीन मैत्रिणींना दाखवूया। तर हा ब्लाऊज पीस आहे, कस्टमरनी लेस नॉट वगैरे सगळं दिलेलं आहे। आता बोटनेकची मी कटिंग का दाखवते ते समजून घ्या अगोदर। बोटनेक कटिंग करताना आपल्याला जी गळा रुंदी आहे ती इतर मापांसारखी नाही राहत। त्याची बोटनेकची गळा रुंदी वेगळी असते, गळ्याची उंची वेगळी असते, त्याच्यानंतर शोल्डर वेगळा असतं, मोंढ्याची उंची पण वेगवेगळी असते। तर 32 साईजच्या बोटनेकसाठी आपल्याला कशी ड्राफ्टिंग करायची आणि कशी कट करायची आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, ज्या अर्थी मी कटिंग करते तो अर्थी ती परफेक्ट आणि व्यवस्थितच आहे, कारण की मी गिऱ्हाईकाचा ब्लाऊज शिवत आहे। तर बघा, माप आहे आपलं पूर्ण उंची आहे 13.5, त्यात 1 इंच वाढवून घेतलं, 14.5 झाले। छातीचा माप आहे 32चं, त्याचा चौथा भाग केला, 8 + 2 इंच आपण मार्जिनला कपडा वाढवणार। तर 10ची घडी आपल्या छातीचं घडी येणार। ओके, तर पुढील गळा उंची आहे शिवून आपल्याला 4ची हवी आहे। मागील गळा उंची 2.5ची पाट, म्हणजे बोटनेकची डिझाईन झाल्यानंतर खाली जी आपल्याला पाटचा स्पेस हवा आहे तो 2.5चा ठेवायचा आहे। बाही उंची आहे 10ची, बाही दंड आहे 8.5चा आणि कंबर घेर आहे 26चं। तर हे कस्टमरचं माप या पद्धतीने आहे। तर तुम्ही एवढं लक्षात घ्या, 32 साईजसाठी आपल्याला बोटनेकची ड्राफ्टिंग कशी करायची हे मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे। बाही उंची तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि शोल्डर याच्यासाठी आपल्याला 15चं घ्यायचं आहे। तर करूया सुरुवात आपण ड्राफ्टिंगला। तर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा होता म्हणून मी कार्डशीट पेपर घेतला। जर तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपरवरही त्याची ड्राफ्टिंग करून कट करू शकतात। डायरेक्टली जे आपलं अस्तर वगैरे आहे त्यावर न करता तुम्ही न्यूजपेपर पहिले कट करा आणि मगच तुम्ही अस्तरावरती ठेवून कट करा। तर उंचीनुसार आपल्याला पहिला बॉक्स बनवायचा। मी बॉक्सच्या पद्धतीत शिकवते, तुम्ही एकदा नक्की ही पद्धत करून बघा, खूप सोपी आणि तुम्हाला पटकन लक्षात येईल। तर 3 बॉक्स आपल्याला बनवायचे असतात, ते आहे पूर्ण उंची आणि छातीचा पहिला बॉक्स, दुसरा आहे आपला गळा रुंदी आणि गळ्या उंचीचा दुसरा बॉक्स, तिसरा बॉक्स आहे शोल्डर आणि मोंढ्याचा तिसरा बॉक्स। या पद्धतीने तुम्ही हे बॉक्स लक्षात ठेवा आणि तसे स्टेप बाय स्टेप ड्रॉ करा आणि कट करा, बरोबर ब्लाऊज तुमचं येणार। तर बघा, मी कार्डशीट पेपर घेतला, सुट्टे भाग मी माझ्या उजव्या हाताला घेतला आणि जॉईंटचा भाग मी माझ्या डाव्या हाताला घेतलेला आहे। तर वरतून खाली आपल्याला ह्या कोपऱ्यातून सगळ्यात पहिले पूर्ण उंची घ्यायची आहे। तर पूर्ण उंची आहे आपली 13.5, त्यात आपण 1 इंच वाढवणार 14.5 घेणार। तर 14.5चं आपण आडवं माप घेऊन टाकूया अगोदर। त्यानंतर आडवं माप आपल्याला घ्यायचं आहे छातीच्या घडीचं, जे आपलं आहे 10ची घडी, 2 इंच मार्जिन घेऊन। तर 32चं माप आहे, चौथा भाग 8 आला, 2 इंच आपण वाढवले, तर 10चं आपली हे घडीचं माप झालं। तर ह्या साईडनीही आपल्याला 10चं माप घ्यायचं आहे। या साईडनी एकदा कन्फर्म करूया आपला 14.5चा पॉईंट आला की नाही, बरोबर आलेला। आता हा बॉक्स आपण ड्रॉ करून घेऊया। आता पहिला बॉक्स आपला बनवून झालेला आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे गळ्याचा बॉक्स। तर 1-2 निशांवरती आपल्याला कंटिन्यू मारायचे जेव्हा बोटनेकचा असेल तेव्हा। तर 32चं माप आहे, तर आपण गळा रुंदी आपण 4वर ठेवूया आणि जे शोल्डरचं माप होतं बघा 15, त्याचा अर्धा घेतला, तर 7.5चं माप आपण इकडे ठेवलं। हे 2 निशाण अगोदर आपण मारायचे, गळा रुंदी 4ची आणि टोटल शोल्डर आपण आहे 15, त्याचा अर्धा घेतलं, 7.5चं माप आपण ह्या ठिकाणी ठेवलं। आता गळ्याची उंची घेऊया। बोटनेकला कॅनव्हासवर गळा ड्रॉ करायचा असतो, पण मी तुम्हाला आता याच्यावर ड्रॉ करून दाखवते। तर उंची घ्यायची आपल्याला 4.5ची। तर आपण माप न घेता तर 4.5चा बॉक्स घेतला तरीही आपल्याला बोटनेकचा शेप व्यवस्थित प्रॉपर असा येत असतो। या साईडनी 4। तर दुसरा बॉक्स मी तयार करून दाखवते। तर दुसरा बॉक्स तुम्हाला समजला, हा गळ्याचा घेतला 4चा आणि 4.5ची उंची। आता मोंढ्याचा बॉक्स मी तिसरा सांगितला, तो आपल्याला घ्यायचा आहे ह्या साईडनी। शोल्डरपासून मोढा उंची आपली 5.5ची 32 साईजला असते। तर जेव्हा पण आपला बोटनेक ब्लाऊज असतो त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच मोंढ्याची उंची जास्त
घ्यायची असते. तर मी याला 6चं माप घेत आहे. तर तुम्ही एक लक्षात ठेवायचं, जी पण आपली रेग्युलर मोंढा उंची असते त्याच्यापेक्षा अर्धा इंच बोटनेकसाठी जास्त घ्यायचा असतो. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की कित्येक जणांचं काय होतं, बोटनेक शिवल्यानंतर काखेमध्ये खूप फिटिंग होतं. ते काय करतात, जे पण शिवत असतील ते जी प्रॉपर मोंढा उंची होती तेवढीच शिवतात, अर्धा इंच जास्तीचा वाढवत नाही. तर तुम्ही असं न करता जी पण आपली मोंढा उंची प्रॉपर असेल त्याच्यात अर्धा इंच आपल्याला नक्कीच वाढवून घ्यायचा. तर त्याचाही बॉक्स मी बनवते. तर प्रॉपर आपले हे 3 बॉक्स तयार झालेले आहे. आता गळ्याचा शेप कसा द्यायचा ते तुम्हाला दाखवते. तर ह्या साईडने आपण 1.5 ते 2 इंच, तुम्हाला जर जास्त थोडासा फाकलेला राऊंड हवा असेल तर 1.5 इंच घ्या, किंवा नॉर्मली फक्त असा हवा असेल तर 2 इंचाचा घ्या. तर मी 1.5 इंचाचा माप घेऊन हा बोटनेकचा शेप देत असते. खूप सुंदर आपला बोटनेकचा शेप झालेला आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित असं 1.5 इंचाचं माप घेऊन हा शेप बनवा. 2 इंच खूपच असं नाही का, नॉर्मली छोटा गळा लागत असेल तर 2 इंचाचं माप घ्या, पण 1.5 इंचाचा प्रॉपर मेजरमेंट हा आपल्या गळ्याच्या शेपसाठी खूप छान असतं, व्यवस्थित प्रॉपर बसतं. आता मोंड्याचा शेप देताना लक्षात घ्या, जे आपण इतर ब्लाउजांसाठी 1-1.5 इंचाचा आणि 1 इंचाचं मेजरमेंट घेऊन शेप देत असतो, याला तसं नाही करायचं. याला फक्त 1 इंचाचा आणि पुढच्या याच्यासाठी मुंड्यासाठी अर्धा इंचाचं माप आपल्याला घेऊन हा शेप बनवायचा असतो. तर हे पण महत्त्वाचं आहे, बोटनेकसाठी चेंज करायचं असतं. तर तोही शेप मी आता देते. तुमच्याकडे जर शेपची पट्टी असेल तर शेपच्या पट्टीनेही तो शेप देऊ शकतात. आता बघा, इकडून आपल्याला ह्या दोघांचा सेंटर घ्यायचा. 6चा सेंटर आला, अर्धा असा ठेवला, हा सेंटर आला. तर हा आपल्याला जो मोंड्याचा शेप आहे थोडासा बाहेरून अर्धा इंच घेऊन आपल्याला तो शेप इकडे जॉईन करायचा फ्रंटवाला. तर बघा, या पद्धतीने आपल्याला फ्रंटची कटिंग करायची असते आणि बॅक साईडचं इकडे येऊन थांबायचं असतं. तर हे प्रॉपर मोंड्याचा शेप आपल्याला बोटनेकसाठी या पद्धतीने घ्यायचा असतं. जे महत्त्वाचा पॉईंट आहे तो एकदम व्यवस्थित क्लिअर तुम्हाला आत्ता या स्टेपमध्ये मी सांगितलेला आहे. आता मी प्रिन्स कटचा शेपही ड्रॉ करून दाखवते. तर बघा, 4 इंच मी ह्या साईडने घेतलं, वरती 4 इंच घेते. आता ह्या साईडला आपल्याला तो जॉईन करून घ्यायचा. तर बघा, खूप सुंदर आपला हा शेप बनला. आता माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी ह्या साईडनी पण 1ला 2 रेषा कमी पाऊण इंच घेते आणि ह्या साईडली पण 1ला 2 रेषा कमी पाऊण इंच असं घेते. तर हे 1.5 इंचाचं मार्जिंग बरोबर इकडे कट होतं. तर ह्या 4 इंचावर मी एक सरळ लाईन मारते आणि ह्या साईडने मी 1 ते 1.5 इंच वर सरळ घेऊन थोडासा शेप बनवते. म्हणजे जो शेप आपण बनवतो प्रिन्स कटला तो शेप बनवत असते. तर बघा, प्रॉपर आपली ही कटिंग जाणार. आता हा आपला पाठा आहे तो कट होणार. तर बघा, हा जो पार्ट आहे आपला कटिंगमध्ये जाणार. तर आता बघा, आपण जे 2 इंचाचं मार्जिन वाढवलं होतं हे कट केल्यानंतर शिवायला ही अर्धा इंच आपला कपडा इकडे कट होणार, म्हणजे 1.5 आणि अर्धा 2.5 इंच कपडा आपला ऑलरेडी इथंच संपून जाणार. मग आपलं जे कमरेचं मार्जिन होतं ते कमी होणार. तर तुम्ही ह्या साईडने बघा, 2 इंचाचं मार्जिन ह्या साईडने आपण वाढवू, 2.5 पण घेऊ शकतो किंवा 2 पण घेऊ शकतो. मी 2 इंचाचं मार्जिन घेते. तर 2 इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं. आता हे कट होणार, तर इकडे शिलाईला आपला अर्धा इंच कपडा शिवण्यात जाणार, म्हणजे जो आपला 1 इंचाचा मार्जिन होतो तो इकडेच संपणार. तर ह्या साईडने पुन्हा आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं मार्जिनसाठी. तर ही क्रॉसमध्ये आपण एक ड्रेस ड्रॉ करून घेऊया. ओके,
ओके, तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे बघा. तर हे महत्त्वाचा पार्ट होता म्हणून मी तुम्हाला वर करून तो व्यवस्थित असा दाखवलेला आहे. तर आता याची कटिंग कशी करायची ते बघा. आता हा जो मार्जिनचा कपडा एक्स्ट्रा वाढवला आहे तो मागच्या साईडनी आपल्याला वाढवायचा नसतो, कारण की आपण मागच्या साईडनी काही एक्स्ट्राचं कटिंग केलेलं नसतं. तर ते कसं कट करायचं, एकाच याच्यामध्ये मागचा आणि पुढचा पार्ट कसा कट करायचा हे तुम्हाला आत्ता दाखवते. म्हणजे जे ड्राफ्टिंग आहे ते तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार. मी स्वतः तशी कटिंग करते, माझ्या स्टुडंटलाही तशीच कटिंग शिकवते आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही सोबतच कट करायचा ते सांगते. आता हा मुंड्याचा वरचा शेप आपल्याला अगोदर कट करून घ्यायचा आहे. आता हे जे पॉईंट आहे आपला रेषेचा त्याला एक छोटासा आपण कट मारून घेऊया, म्हणजे आपल्याला समजेल की हे आपला मार्जिनचा कपडा इथपर्यंत होता. तर मधून हा पार्ट आपण कट करून घेऊया. हा आपला मागचा पार्ट आहे. तर बघा, मी हे छोटेसे कट यासाठी मारला होता, हा एक्स्ट्राचा कपडा आपल्याला प्रॉपर कट करता येईल. तर या पद्धतीने आपण हा मागचा पार्ट जो आहे तो कट करून घेतला. तर मागचा पार्ट बघा तयार झाला आहे आपला. यात काही चेंज करायचा नाही. यात जे डिझाईन वगैरे आहे ते आपल्याला कॅनव्हासवर बनवायचं असतं. तर याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी 4 घ्यायची, 4.5चा बॉक्स बनवायचा. पार्ट आपल्याला 2.5चे हवे त्या पद्धतीने आपण हे ड्राफ्टिंग करून कॅनव्हासवर कट करायचा असतो, यावर कट करायचा नाही. तर फ्रंट पार्ट करताना सगळ्यात पहिले आपण हा मुंडाचा शेप कट करायचा, कारण कित्येक जण हा शेप कट करायचाच विसरून जातात. ओके, त्यानंतर बघा हे कट करूया. हा पार्ट आपला काही कामाचा नाही. आता बोटनेकचं मी ड्राफ्टिंग डायरेक्ट कॅनव्हासवर करणार आहे, याच्यावर मी कट करणार नाही, पण तुम्हाला शेप दाखवण्यासाठी कट करून दाखवते. तुम्हीही डायरेक्ट याच्यावर कट न करता कॅनव्हासवर अशा पद्धतीचा गळा ड्रॉ करून तो शिवायचा. बघा, याचा शेप खूपच सुंदर असा आपला बोटनेकचा एकदम राऊंड शेपमध्ये झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही कटिंग? आवडल्या असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर अशी सोप्या पद्धतीने शिकायचं असेल, समजायचं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा. आता याचा जो गळा आहे त्याची डिझाईन मी कशी घेणार, काय घेणार, याचाही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला मागच्या साईडच्या बोटनेकची गळ्याची डिझाईन कशी बनवायची हेही तुम्हाला समजेल. प्रॉपरली शुद्ध मराठीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू.